तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर 4-5 दिवस झाले मी ब्लॉग सोडला नाही. तर का सोडता नाही आला, तर मी ब्लॉग शूटच करत नव्हतो. थोडा प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी झालं होतं माझ्यासोबत इश्यू. त्याच्यामुळे मला मोबाईल नव्हता माझ्याकडे, माझा आयफोन. तर तो थोडा बाहेर दिला होता एका जणाला मी. तर आजचा ब्लॉग आपल्या iQube वर. तर iQube मी गाडी घेतली, तुम्ही तर बघितलंय. तर iQube मध्ये चांगले म्हणजे नाही का, चांगले गुण आणि वाईट गुण, म्हणजे गुण नसतात पण त्यात चांगलं काय आहे, वाईट काय आहे त्या गाडीमध्ये, कशी आहे गाडी, काय नाही, तुम्हाला मी सगळं या ब्लॉग मधून दाखवणार आहे. मस्त सावलीत गाडी लावली आहे, तुम्हाला गाडीबद्दल सगळं सांगणार आहे. चार्जिंग किती टिकती, मी गाडी केवढ्याची घेतली, विथ गाडी किती किलोमीटर रेंज आहे गाडीची, गाडीचं कुठं वाजतं कुठं नाही वाजत, गाडीचा नंबर काय आलाय आणि गाडीचा कलर विथ सगळं काही सांगणार आहे. तर तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. तर असा ब्लॉग कंटिन्यू करा. आजपासून रोज ब्लॉग येणार आहे. आणि आपल्या म्हणजे आमच्या जे मळगंगा माता आहे त्यांची यात्रा आहे. तर 7 तारखेला मी काठीला जाऊ शकतो, म्हणजे जाणार आहे का नाही याची गॅरंटी अजून मी काही देऊ शकत नाही, पण एक शक्यता आहे मी जाऊ शकतो. गेलो तर तिथलचे खूप काही ब्लॉग शूट करणार आहे. तर चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. आता आपण जाऊ गाडीकडे, चलो. तर मित्रांनो, ही आहे iQube. तर बघू शकता, तुम्हाला चारही साईडकडून दाखवतो. असं नाही की तुम्ही गाडी बघितलेली नाहीये, तुम्ही तर गाडी बघितलेली आहे. याच्यावर अजून एक आपला कॉमेडी व्हिडिओ पण आलेला नाही. सचिनच्या आयडियावर आलाय, पण आपल्या आयडियावर काय अजून इंस्टाग्रामच्या आलेला नाहीये. लवकरच येणार आहे, लवकरच स्क्रिप्ट वगैरे भाऊ तुमचा तयार करणार आहे मस्त. आणि खरंच मित्रांनो, सांगायची गोष्ट झाली तर iQube गाडी खूपच चांगली आहे पेट्रोल बाबतीत. कारण की आता पेट्रोलची कमतरता भासलेली तुम्ही तर बघितलेलंच आहे. सलग 2-3 दिवस झाले पेट्रोल पंपावर गर्दी आहे. आणि मी तर हीच गाडी वापरतो, म्हणजे तशी भावाला घेतलेली आहे, पण भाऊ घरी असतो, कॉलेजला त्याला पास काढायला बसतं, त्याच्यामुळे तो जास्त करून घेऊन जात नाही, 1-2दाच घेऊन गेला. आणि तुम्हाला मित्रांनो सांगायची गोष्ट ही राहिली की किलोमीटर बघा तुम्ही किती झाले. म्हणजे 5 दिवसात मित्रांनो मी कमीत कमी, मला स्टार्ट करू द्या गाडी. हे बघा स्टार्ट केली तर 350 किलोमीटर गाडी मी पळवली मित्रांनो. 350 किलोमीटर गाडी मी पळवलेली आहे, बघू शकता. आणि मेन म्हणजे मित्रांनो 350 किलोमीटर तुम्ही गाडी पळवली. आणि iQube मध्ये जे मॅकव्हील आलेले आहेत मित्रांनो, ते मॅकव्हील 1 नंबर क्वालिटी बघू शकता. म्हणजे आपल्याला मॅकव्हील, आता काही कसे मुलं माणसं काही नादिक असतात, त्यांना मॅकव्हील चांगलं लागतात. तर iQube मध्ये मॅकव्हील 1 नंबर आहे का, नाद खुळा मॅकव्हील नाही का. आणि गाडी खरंच मित्रांनो, कलर तर हा एकच नंबर आहे. म्हणजे मला कलर हा नव्हता घ्यायचा, पण नशिबाने हा कलर भेटला. तर कलर कोणता घ्यायचा होता, व्हाईटमध्ये एक होता नाही का, तो घ्यायचा होता. कलरचं नाव पण नाही माहिती मला मित्रांनो. ठीक आहे, तर ही अशी गाडी. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली, तर परत एकदा स्टार्ट करतो मी गाडी. तर गाडी सिंगल म्हणजे एक हाती वापर असला तर खूपच चांगली गाडी आहे, खूप चार्जिंग टेकन तुम्हाला. आणि मागून मॅकव्हील बघू शकता. आणि विथ याला डिस्क ब्रेक आहे मित्रांनो. तुम्हाला डिस्क ब्रेक दाखवतो. हे बघा, इकडून डिस्क ब्रेक पण दिलेला आहे गाडीला. आणि स्टँड वगैरे म्हणजे भरपूर गाडी चांगली आहे. गाडी चालू करू आपण आता पहिले. तर हे बघा मित्रांनो, आता 97% चार्जिंग केलेली आहे आपण. 99 होती, मी थोडं गावात फिरलो तर 97% 112 किलोमीटर जाते. आपण 100% केली तर 115 किलोमीटर गाडी जाणार आहे. तर बघू शकता, मी 352 किलोमीटर पळवलेली आहे गाडी. गाडी खूप मस्त आहे. आणि मित्रांनो, ह्याच्यात तुम्हाला सांगायची गोष्ट राहिली, त्याच्यात 2 मोड आहेत. तर ते 2 मोड कोणते, तर एक नॉर्मल मोड आहे आणि एक प्रो मोड आहे नाही का. तुम्हाला प्रो मोड लावून दाखवतो, थांबा 2 मिनिटं. हाय मोड, प्रो मोड नसतो याच्यात, म्हणजे नाही का टॉप स्पीडवर चलते नाही का. टॉप स्पीड हिचा नॉर्मल मोडचा हिचा आहे 52-53 म्हणजे 51-53. आणि टॉप स्पीड हिचा आहे 99-98 पर्यंत मी नेली आहे नाही का, म्हणजे ट्राय केली आहे. तर याच्यावरती काय जात नाही. आणि एक पार्किंग मोड पण आहे, पार्किंग मोड तुम्हाला लावून दाखवतो थांबा. आणि मित्रांनो हा एक मोड आहे बघू शकता. तर हा मोड फक्त 9च्या स्पीडने चालतो, याच्यावर चालत नाही. आणि 2 साईडला 2 मिरर तर असतातच, हे तुम्हाला माहिती आहे. आता गाडी आपण करू बंद. तर आणि तुम्हाला एक सांगायचं ह्या गाडीमध्ये, तर ह्या गाडीमध्ये असा विषय आहे मित्रांनो, ही गाडी खड्ड्यामध्ये चालवताना आपल्याला नाही एकदम दमाने चालवावं लागते. कारण की तुम्हाला हे दिसतंय की हे म्हणजे थोडंसं वाजतं नाही का मित्रांनो, आता खटखट. आता मी शोरूमला गेलो नाही नंबर प्लेट आणायला, तर नंबर प्लेट पण आणायला जायचं आहे. नंबर एकदम मस्त क्वालिटी घेतलेला. आणि मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल की मी नंबर घेतला नाही, तर नंबर घेतलेला आहे. नंबर तुम्हाला मी दाखवणारच आहे ह्याच ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये नाही दाखवला तर पुढच्या ब्लॉगमध्ये तर नक्कीच दाखवा. नंबर 1 नंबर क्वालिटी. माझ्या गाडीचा 33-22 होता, तो काय भेटला नाही आपल्याला, पण आपण नंबर वेगळा घेतलाय थोडा नाही का. मस्त नंबर आहे, क्वालिटी नंबर आहे. नंबर असा घेतलाय की
चारही पण आकडे सेम नाही, वेगवेगळे आहेत. फक्त स्टार्टिंग जी असते ती सेम आहे. तर बघू शकताय, फक्त हे थोडंसं नाही का वाजतं मित्रांनो. शोरूमला दाखवतो, नवीन गाडी वाजायला नाही पाहिजे. सगळ्याच गाड्यांचं वाजतं. मी 2-3 गाड्या ट्राय केले. तरी बघा असं मस्त गाडी आहे एकदम. तुम्हाला जर का खरंच आयक्यूब घ्यायची असं नाही आत्ताच्या काळात, म्हणजे आयक्यूब नाही सॉरी इलेक्ट्रिक गाडी, तर इलेक्ट्रिक गाडी खरंच घ्या. मी तर म्हणतो आयक्यूब घ्या, कारण की 1 नंबर क्वालिटी गाडी आहे, नाद करायचं नाही. मस्त आहे, बघू शकता. तुम्हाला आतमध्ये हे पण खोलून दाखवतो. हे बघू शकते इथं लटकायला वगैरे मस्त आहे इथं. आणि तुम्हाला आता खोलून दाखवतो. आणि खोलायला पण नाही का मित्रांनो, म्हणजे सीट खोलायला इकडे दिलेलं नाही का. आपली नॉर्मल स्कूटी असते ना, नॉर्मल स्कूटी आणि इथं दिलेलं आहे. इथं चावी करा, इकडं करा, ओपन झालं. इथं बघा पूर्ण पेस आहे. तर मी काय मोबाईल आणि एक हे ठेवलेलं आहे, गॉगल आहे आणि काय नॉर्मल एवढ्या भागात आहे ना मित्रांनो. चार्जर बसून इकडं पण आपलं चार्जरची जरूरत नाही. 115 किलोमीटर कुठं फिरणार आहे, तरी पण मी चार्जर सोबत ठेवतो. एवढा मोठा स्पेस आहे, बघू शकता तुम्ही आयक्यूबमध्ये आतमध्ये, हे बघू शकता. आणि मित्रांनो जर का तुम्ही आणि इकडं बघा, हे असं आहे नाही का, हे इथं आहे बघा, हे असं आहे. आणि मित्रांनो तुम्ही जर का सिंगल म्हणजे एकट्यासाठी गाडी घेत असाल तर आयक्यूब खरंच मस्त गाडी आहे. आणि तर मित्रांनो आयक्यूबमध्ये एक सांगायचं तर आपण जे समजा आपण गाडी, आता मी इथं आपण तर कॅशच केलेली गाडी, त्याच्यामुळे काही विषय नाही. हप्त्यावर पण घेतली तर 20-25 हजार रुपये वाढतात. आणि गाडीमध्ये सर्व काही भारी आहे, बसण्याचे सीट वगैरे, हँडल वगैरे, म्हणजे नाही का एकदम नॉर्मल गाडी आहे. गाडीवानी गाडी, फक्त जास्त हायटेड माणसाला, आता माझी कशी हाईट असल्यामुळे मला थोडीशी वेगळी दिसते. आणि त्या डिस्क ब्रेक आहे, त्याच्यामध्ये काही विषय नाही. आणि विथ मित्रांनो डबल इंडिकेटर पण लागतात. आपल्या सिस्टम करायची गरज नाही. तुम्हाला बघायची असेल तर आम्ही तुम्हाला चावी लावून दाखवतो. हे बघा, हे बघा, तुम्हाला डबल इंडिकेटर पुढून दिसत असेल, हे बघू शकता. 1 नंबर क्वालिटी. आवाज पण आपण याचा बंद करू शकतो करायचा असेल तर, पण मी तर म्हणतो आवाज ठेवा, कारण की आवाज ठेवल्यावर कसं जरा कसं भारी नाही की. इथं बघा हे बटन आहे बंद, ही चावी बंद. आणि असं काही नाही की 2 जणांना गाडी, हे 2 जणांना, एका जणाला जर का 1% खात असेल तर 2 जणांना 3% खाईन, कारण की जास्त वेट हिला सहन होत नाही. म्हणजे 2 जण चलू शकतात पण जास्त वेट वाढलं, मॅक्झिमम 110 ते 120 वेट पाहिजे, नाही वजन पाहिजे असं म्हणणं आहे. गाडी 1 नंबर क्वालिटी. गाडी आवडली तर नक्कीच सांगा, तुम्ही पण घ्या. आणि तुम्ही पेढे खायला आले नाही, तुम्हाला म्हणतो पेढे खायला या. तर अशी काही गाडी. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, तुम्ही म्हणता की टच स्क्रीन म्हणजे आपली मोबाईल ओला त्यांच्या वाणी का, असं काही नाही. टच स्क्रीन नाही. टॉप मॉडेल घेतलं तर हे मोठं आहे, तर आपलं सेकंड टॉप मॉडेल नाही का. आणि गाडी खरंच मित्रांनो भारी. तुम्ही याला जर का हे काढायचं असेल तुम्ही काढून पण शकता, पण मी नाही काढणार, कारण की ती बरं आहे टेकायला, मला तरी बरं वाटलं नाही का. आणि त्यात मित्रांनो आपण हे जे आहे याची आपण 1 रुपया म्हणजे 1 पैसे पण दिलेले नाही आहे, कारण की ती आपण फ्रीज घेतलं. हे बघू शकता, हे पण याचे खाली वेगळं आहे. याच्यावरती अजून एक मी टाकून घेणार विथ हे. आणि 2-3 हेल्मेट वगैरे भेटलंय त्याच्यात, हेल्मेट वगैरे भरपूर काय भेटलंय. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला याचा स्पीड मी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवून. आता माझा भाऊ येऊ राहिला, त्याला कुठेतरी गाडी घेऊन जायची, तर बघू आता कसं काय होतंय. तुम्हाला स्पीड, टॉप स्पीड, नॉर्मल स्पीड सगळं काही दाखवतो. तर असेच ब्लॉग बघत जा. आणि उद्यापासून आपले डेली ब्लॉग येणार आहे. तर सॉरी 2-3 दिवस ब्लॉग नाही सोडले, तर आता रोज ब्लॉग बघत जा आपले. आणि धन्यवाद, बाय बाय.